एकीकडे सामान्य नागरिक गॅस सिलेंडरसाठी तासनतास प्रतीक्षा करत असताना दुसरीकडे सातपूर परिसरात गॅस सिलेंडरचा मोठा काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्हा पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सातपूर पोलिसांच्या मदतीने नाईस संकुल परिसरात धाड टाकण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी जे पाहिले ते थक्क करणारे होते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 447 सिलेंडर मिळाले असून यात 158 भरलेले तर 289 रिकामे सिलेंडर आहेत. या कारवाईत 2 टेम्पो आणि 1 मोठा ट्रक असा एकूण सुमारे 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये मोठे वितरक सामील आहेत का आणि हा साठा कोठे जाणार होता याचा तपास पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे गॅस माफियांचे धाबे दणाणले असून आता पुढे कोणाचे नाव समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी अधिक माहिती दिली. दिनांक 16 मार्च 2026 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक पोलीस यांची काल संयुक्त कारवाई झाली. काल माहिती मिळाली की प्रशासनाला की जे घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच्या काळ्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत सूर्यवंशी सप्लाय इन्स्पेक्टर यांनी फिर्याद दिलेली आहे. त्याप्रमाणे पोलीस स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जागेवरून एकूण 168 भरलेले सिलेंडर HPCL कंपनीचे, BPCL कंपनीचे आणि 300 सिलेंडर खाली टाके असलेले व 7 वाहनं जप्त केलेले आहे. नेमकं काय सुरू होतं सर तिथे? याच्यामधून घरगुती गॅस सिलेंडर जे होते एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये भरण्याचा प्रकार सुरू होता आणि त्याच्यामध्ये ही रेड केली गेलेली आहे आणि तिथे जे आरोपी होते 7 आरोपी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. कारवाई सुरू आहे. म्हणजे हे जे सिलेंडर जप्त केले हे नियमानुसार देण्यासाठी वापरले जात होते की बाहेर विकले जाणार होते? नेमकं काय पुण्याची मोडच काय? बातमी तर अशीच होती की तिथे रंग्यात त्यांना पकडलेला एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये ट्रान्सफर करत होते. ते काळ्या बाजारात विक्री करण्यासाठीच ते नेत होते. अशामुळेच गुन्हा दाखल होऊन पुढील कारवाई करण्यात आलेली आहे. कुठल्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला पुढे काय होणार? याच्यामध्ये ECR म्हणजे जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक कायदा कलम 3 आणि 7 अन्वये आणि 287 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये आरोपी सर्व ताब्यात आहेत आणि चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येते. सर याच्यामध्ये जे आरोपी ते नेमके कोण? त्यांची पार्श्वभूमी का? म्हणजे एजन्सी चालकासह अजून कोण कोण आहे? एजन्सी चालक आहे याच्यामध्ये, काही मजूर लोक आहेत आणि अजून तपास सुरू आहे. याच्यामध्ये पुढे पुढे ज्यांचा ज्यांचा सहभाग आढळेल त्या सर्वांना आम्ही याच्यामध्ये आरोपी करणार आहोत. त्यामध्ये काही कमर्शियल सिलेंडर आहे ते कुठे नेले जातात? कमर्शियल सिलेंडरची संख्या कमी आहे, 15 ते 20, आणि त्याची चौकशी सुरू आहे की ते कोण पुढे घेऊन जात होते. काही चढ्या दराने विक्री करत होते की नेमकं काय? काळ्या बाजारामध्ये घेऊन जाणारे सिलेंडर आहेत तर चढ्या भावानेच त्याची विक्री होत असणार, याच्याबद्दल होत नाही. त्याप्रमाणे तपास सुरू आहे. आज सर्वसामान्य ग्राहकाला वेळेवर सिलेंडर मिळत नाही. बुक करूनही अनेक दिवस वाट पाहावी लागते. मात्र याच काळात वितरकांकडून व्यावसायिक हॉटेल मालकांना छुप्या मार्गाने सिलेंडरचा पुरवठा केला जात असल्याचा संशय आता बळावला आहे. घरगुती सिलेंडरचा तुटवडा निर्माण करून तो चढ्या दराने हॉटेल व्यावसायिकांना विकणारे हे रॅकेट नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा संतप्त सवाल आता नाशिककर उपस्थित करत आहेत.